नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बॉय तुषार. तर मित्रांनो, खूप दिवस झाले व्लॉग येत नव्हते. येतील आता सगळे, म्हणजे जरा वेळ काढून येतील सगळे ब्लॉग. जरा टाईम नाही भेटत आहे आणि बिझी शेड्यूल आहे. गणपतीची सगळं तयारी करायची चालू आहे. वर्गणी सगळं खूप मगजमारी चालू आहे. घरचा गणपती पण आहे, म्हणून जरा व्लॉग लेट येतोय. तर मित्रांनो, आज व्लॉग करण्याचं कारण असं आहे की माझा आज बड्डे आहे आणि बड्डे दिवशी मी दरवर्षीच खूप काय करत असतो, पण ते कधी ब्लॉग थ्रू दाखवत नसतो. पण यावर्षी मी ठरवलं आहे की असं ब्लॉगमध्ये दाखवेन. तर सर्वात प्रथम मी आता आलेलो आहे आपल्या ठाण्याला, कारण की दरवर्षी मी माझ्या बड्डेला ब्लड डोनेट असं करत असतो. तर गेली 8 वर्ष झाली मी हे करतो आहे. कोविडमध्ये पण केलं होतं, कोविडच्या अगोदर पण केलं होतं आणि दरवर्षी मी करतो. एकदा ब्लड डोनेट मी दरवर्षी बड्डे दिवशी करतो. त्याच्यानंतर मी ठाण्याला बरोबर 31 डिसेंबरला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे ब्लड डोनेशन असतं, तर न्यू इयर मी त्या प्रकारे सेलिब्रेट करतो. आणि आता मी बड्डे दिवशी ब्लड डोनेट करतो. त्यानंतर खूप काय करतो, तर तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवेन मी तुम्हाला. चला मित्रांनो, तर हे ब्लड डोनेशन कॅम्प आहे इथे. तर मी ब्लड डोनेशन जे बँक आहे, ब्लड बँक, तिथे आलेलो आहे. तो एक सिंपल फॉर्म आहे ब्लड डोनेशन करताना, हा फिल करायचा. तो फिल केला आहे. तर हे माझं ब्लड बँकमध्ये आता डोनेट केल्यानंतर ते लोकांनी कार्ड दिले. तर कोणालाही गरज असेल ब्लडची तर मला कॉन्टॅक्ट करू शकता 3 वर्षासाठी. माझ्याकडे कार्ड आहे, तर मी हे ब्लड बँकमधून तुम्हाला मी माझं ब्लड देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक बॅग भेटू शकते माझ्याकडून. तर कोणाला हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मस्त रेडी झालो आहे आता आणि बड्डे आहे. तर मी मंदिरात जातो. तर 2006-07च्या अगोदरपासूनच मी दरवर्षी माझ्या बड्डे दिवशी सिद्धिविनायक मंदिरात जात असतो, दर्शन घेतो बाप्पाचं. आणि म्हणजे खूप श्रद्धा आहे माझी. आता रेडी झालो आहे, आता दादरला जाईन. दादरवरनं मी टॅक्सी पकडेन किंवा चालत जाईन. बघू किती वेळ लागतोय. दादरला पोचलोय आणि टॅक्सी पकडलेली आहे. प्रचंड गर्दी आहे. आज संडे आहे आणि सगळ्यांना सुट्टी आहे. तुम्ही मागे बघू शकता, खूप गर्दी आहे माझ्या. आणि आता मंदिरात जातोय, तर लाईन लावतो. बघू किती वेळ लागतो दर्शनाला, कारण की पासची लाईनला पण गर्दी वाटतं. बघू. ताट घेतलेलं आहे आणि मंदिरात पोचलोय. प्रचंड गर्दी आहे मंदिरामध्ये. सगळे स्टाफ रेडी आहे आणि प्रचंड गर्दी आहे मंदिरात.
आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि प्रचंड गर्दी होती आज. संडे असून म्हणजे संडेला असते खूप, पण आज खूपच गर्दी होती. तर दरवर्षी मी माझ्या वाढदिवसा दिवशी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घ्यायला येत असतो. सकाळी सगळ्यात पहिला मी ब्लड डोनेशन करायला गेलो होतो, त्याच्यानंतर मंदिरात आलो. म्हणजे दरवर्षी हे करत असतो, पण यावेळी ब्लॉग थ्रू तुम्हाला मी दाखवतो आहे. तर आता मी चाललो आहे आपल्या उमरगाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, यंग उमरगाडी क्रीडा मंडळ, म्हणजेच आपलं गोविंदाची आज प्रॅक्टिस आहे, संडे आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी मी प्रो गोविंदा बघायला जाईन. आता आज बघू कसं काय पुढे. सध्या तर मी दादरला आहे, आता तिथून मग सँटस रोडला जाईन. छानचं दर्शन झालेलं आहे आणि आताच मंदिराच्या बाहेर आलो. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. सकाळीच तुम्ही बघितलं असेल मी आधी आपल्या ब्लड डोनेशनला गेलो. दरवर्षीच मी माझ्या बड्डेला ब्लड डोनेट करतो, पण कधी मी टाकत नाही, कोणाला सांगत नाही, ब्लॉगमध्ये करत नाही. पण कमीत कमी माझे जे मित्र आहेत, जवळचे मित्र, त्यांना माहिती आहे. गेले 8-10 वर्ष मी हे करतो आहे रक्तदान माझ्या बड्डे दिवशी. असे मी ऑलमोस्ट एक 20 वेळा तरी केला असेल आतापर्यंत, पण रेकॉर्डमध्ये नाही. लेट्स सी सगळं रेकॉर्ड करून एकदम इन्स्टाच्या स्टोरीवरती टाकेन मी किती वेळा ब्लड डोनेट केलं आहे. आताच गणपतीचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी बाहेर आलो. आता मी चाललो आहे आपल्या म्हणजे गोविंदाच्या प्रॅक्टिसला. आपली यंग उमरगाडी गोविंदा पथक आहे. तर आज संडे, सेकंडला संडे आणि आज 18 तारीख आहे, बड्डे पण आहे आणि प्रॅक्टिसला जाईन. आता प्रॅक्टिस करेन गोविंदाची आपल्या. लेट्स सी. आत्ता जस्ट आलो आहे प्रॅक्टिसला आणि आता थर बीर बघतो जरा. टी शर्ट तर आणला नाही, पण प्रॅक्टिसची ट्राय बघतो जरा आणि लोकांना हेल्प करतो थोडीशी. आपल्या यंग उमरगाडी गोविंदा पथक तर लागतात मस्तपैकी. रोने 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 विराज लय चिटकला. तर मी आलेलो आहे त्याला प्रो गोविंदाच्या मॅच बघायला. बड्डे दिवशी सेमीफायनल फायनल बघायला आलेलो आहे. प्रो गोविंदा तर छानपणे बड्डे सेलिब्रेट करतो. आता सेमीफायनल फायनल बघायला प्रो गोविंदाच्या मॅच बघायला आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण प्रो गोविंदाचं डोममध्ये आलो आहे मी. आणि बड्डे सेलिब्रेशन वाटतं तर मी संध्याकाळी लेटच करेन. आता बघू. मी ऐकलं आहे की जोगेश्वरीच्या फायनलमध्ये कोल्हापूर आहे आणि सेमीफायनल चालू आहे. कोल्हापूर किंग्स संदीप दादा अँड लातूर लेजेंड्स. मैं ऑनरेबल चीफ मिनिस्टर श्री एकनाथ जी शिंदे से दरख्वास्त करूंगा कि प्लीज वो चमचमाती ट्रॉफी हैंड ओवर करें और इनकी टीम को इस खिताब से नवाजें.
मोठी टीम आहे यांची. नाही रे हे दीदीला पाठवलं दादा एवढ्याचं ते 100 स्वामी आल्या खाऊ देतात. चॅको चॅको आमचे जँगो नाही चॅको हे दमरे हे चॅको चॅको. नमस्कार ताई. मजेत. तर मित्रांनो माझा हा बड्डेचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. खूप थकलोय आज सकाळपासून. खूप धावपळ झालेली आहे. सकाळी ब्लड डोनेशन करायला गेलो, तिथून मग घरी आलो, मग लहान मुलांना नाश्ता वाटप केला. दरवर्षीच करतो पण यावेळी ब्लॉग थ्रू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. मग सिद्धिविनायक मंदिरात गेलो, बाप्पाचे दर्शन घेतले. बड्डे दिवशी दरवर्षीच जातो आणि प्रचंड जागी केक कापले. सगळीकडे केक कापले, किसननगरला, उमरखाडीला सगळे केक कापले. थकलोय. मग घरी आलो, प्रो गोविंदा बघितला, सेमीफायनल फायनल सगळे राऊंड्स बघितले नाही पण फायनल सेमीफायनल्स बघितले. तिथून मग घरी आलो. आता खूप थकलोय, जेवतो. आणि तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी मला सोशल नेटवर्किंगवरून किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, कॉल करून, मेसेज करून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या. अशीच सेवा माझ्याकडनं घडत राहील ही बाप्पाचरणी माझी प्रार्थना आहे. आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.